संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। सिनेटचे माजी सदस्य सुधाकर तांबोळी सर आहेत आपल्यासोबत। सर, एनडीटीव्ही मराठीमध्ये सगळ्यात आधी तुमचं स्वागत आहे। आपण बघत असतो लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, सर्वांना माहिती आहे या कशा निवडणुका होतात। मात्र सिनेटची निवडणूक नेमकी कशी असते आणि निवडणूक प्रक्रिया देखील कशी राबवली जाते, सविस्तर माहिती। नमस्कार। खरं म्हणजे जो काही काल निर्णय आला उच्च न्यायालयाचा त्याचं आम्ही स्वागत करतो। खरं म्हणजे ही अधिसभा निवडणूक 2024 खरं म्हणजे ही 2022 आहे, कारण मी दोनदा सिनेट मेंबर ह्या दोन काळामध्ये राहिलेलो आहे। 2022 31 ऑगस्टला या सगळ्या सदस्यांची मुदत संपली, परंतु विद्यापीठ आणि शासन यांच्या आडमोठी धोरणामुळे निवडणूक 2 वर्ष पुढे गेली। ऑगस्ट 31ला 2 वर्ष होतील। मला असं वाटतं की त्यांना अजून किती पुढे ही निवडणूक ढकलायची आहे, तर त्यांचे काल एक साधारणपणे आज निवडणूक खरी होणार होती 22 तारखेला, ती त्यांनी 2 दिवस अगोदर रद्द केली। शासनाचा एका आदेशाद्वारे विद्यापीठाने त्यांचं पालन केलं तंतोतंत। खरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या विषयासाठी जे निर्णय घेतले जातात त्याचे पालन तंतोतंत केलं जात नाही, परंतु ह्या शासनाच्या आडमोठी धोरणामुळे जे काही आदेश दिले गेले त्याचे तंतोतंत पालन विद्यापीठाने केले आणि ते आता ह्या 2-3 वर्षामध्ये सतत आपल्याला दिसत आहे। खरं म्हणजे ह्या कुलपती ह्या विद्यापीठाचे, महाराष्ट्रातील सगळ्या विद्यापीठांचे सर्व हे कुलपती राज्यपाल महोदय असतात। या सगळ्या घडामोडीमध्ये राज्यपालांचा, कुलपतींचा रोल कुठेही दिसत नाहीये। खरं म्हणजे ह्या सगळ्या फक्त शासनाच्या आणि विद्यापीठाच्या या चुकीच्या धोरणामुळे, चुकीच्या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी, पालक, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर वर्ग यांचे 2 वर्षामध्ये अतोनात हाल झालेले, किंबहुना त्यांचे विषय प्रलंबित आहेत। त्या विषयाकडे खरं म्हणजे ही सिनेट निवडणूक होऊन त्याच्यामध्ये जे 10 उमेदवार निवडून येतात ते सभागृहामध्ये विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रतिनिधित्व करत असतात, प्रश्न सोडवत असतात। परंतु यांच्या ह्या हुकुमशाहीमुळे, खरं म्हणजे याला हुकुमशाही मी असं म्हटलं तर काल मी स्टेटमेंट दिलं होतं की ह्या सगळ्या रद्द केली, ही 22 तारखेची आजची निवड त्यांनी, तर ही लोकशाहीची हत्या आहे। परंतु उच्च न्यायालयाने त्यांना एक चांगली चपराक दिलेली आहे की ही लोकशाहीची हत्या नाहीये, हुकुमशाही चालणार नाही, लोकशाही जशी होती तशीच राहणार आहे। निर्णय तुम्हाला वाटतील तसे तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही आणि याचं मी तुम्हाला पहिलं म्हटलं की स्वागत केलेलं आहे। आणि ही निवडणूक साधारणपणे 5 वर्षाची टर्म असते, परंतु ही आता उरलेली 3 वर्षाची टर्म फक्त पूर्ण करायची आहे, तरी सुद्धा यांना ही निवडणूक घ्यायची नाहीये। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कुलगुरू आणि प्रकुलगुरू असतील, हे फक्त शासनाचा आदेश, कारण ते कुणाच्या विद्यार्थ्यांच्या विषयासाठी, त्यांचे कुठलेही प्रश्न सोडवण्यासाठी तिथे बसलेले नाहीयेत। ते फक्त शासनाचा जो आदेश आहे, ते उद्या बोलतील उठ तर उठायचं, बस म्हटलं की बसायचं, एवढंच फक्त हे लाचार विद्यापीठाचं हे प्रशासन आहे। आणि आम्ही निषेध करतो, कारण ही निवडणूक 2दा यांनी रद्द केलेली आहे। आणि याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो, ही निवडणूक वारंवार प्रत्येक वर्षी ही फक्त रविवारी निवडणूक होते, कारण पदवीधर विद्यार्थी जे असतात त्यांना सुट्टी असते आणि त्या दिवशी ते मतदान स्वेच्छेने करू शकतात। आता जाणून बुजून ही निवडणूक त्यांनी मंगळवार घ्यायचं ठरवलेलं आहे। बरेचसे याच्यामध्ये पदवीधर हे नोकरी करणारे, व्यवसाय करणारे असतात, तर मी आपल्याला शासनाला निदान ह्यावेळी तरी विद्यार्थ्यांचं हित बघून, या अगोदर ज्या काही तुम्ही गोष्टी केल्या असतील चुकीच्या, विद्यार्थ्यांचं हित बघून तुमच्याबद्दल जर चांगला मेसेज द्यायचा असेल तर हे पदवीधर आहेत त्यांना मंगळवारची 24 तारखेची ज्या दिवशी निवडणूक आहे त्या दिवशीची सुट्टी जाहीर करावी, किंबहुना जर सुट्टी जाहीर करता येत नसेल तर त्यांना 3 ते 4 तासाची मतदान करण्यासाठी सवलत द्यावी, जेणेकरून जास्तीत जास्त मतदान होईल। त्याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की अजूनही मी मतदार आहे, मी उमेदवार आहे, परंतु विद्यापीठाकडनं रद्द झाल्याचा त्यांनी 20 तारखेला रद्द केली ना, रद्द झाल्याचा मेसेज आलेला आहे ना, पुन्हा कधी निवडणूक आहे त्याचा मेसेज आलेला आहे। त्यामुळे यांना जे पदवीधर मतदार आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज सुद्धा पोहोचवायचा नाहीये, जेणेकरून मतदार बाहेर येणार नाहीत, मतदान करणार नाहीत। याचं गांभीर्य हे विद्यापीठाला नाहीये, कारण पूर्णपणे शासनाच्या आहारी गेलेलं हे विद्यापीठ आहे। विश्वास स्पर्धा पूर्णपणे विद्यापीठाने गमावलेली आहे। निश्चितच सर, त्यामुळे आता बघायला मिळेल खरं तर मग हा अभाव म्हणायचा का मुंबई विद्यापीठ आणि हायकोर्ट, कारण तुम्ही म्हणताय की कोणालाही अजून तरी कळवण्यात आलेला नाहीये, तसा संदेश देखील देण्यात आला नाहीये। तुम्हाला एक सांगतो मी, यांची रद्द झालेली जी निवडणूक होती, शासनाने आदेश काढला, यांनी रातोरात निवडणूक रद्द केली। खरं म्हणजे अनेक जे मतदारांचे मला फोन आले की नक्की निवडणूक होणार आहे की नाही, तर आम्ही त्यांचं पत्रक त्यांना पाठवलं।
खरं म्हणजे हे काम विद्यापीठाचं आहे. हे आमचं काम, जरी आम्ही मतदार असू किंवा आम्ही उमेदवार असू तर आमची जबाबदारी नक्कीच आहे. पण तुम्ही जर परिपत्रक पहिलं काढलं असेल तर परिपत्रक तो मेसेज मतदारांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही त्या मतदारांना किंवा उमेदवारांना गृहीत धरू नका की आम्ही कधीही निवडणूक घेऊ शकतो, सकाळी सांगितलं संध्याकाळी घ्या, संध्याकाळी डिक्लेअर केलं उद्या घ्या. प्रत्येक मतदारांचं उमेदवारांचं नियोजन असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे 38 सेंटर आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत, त्या महाविद्यालयांमध्ये तशी व्यवस्था करावी लागते. ती व्यवस्था तिथे मतदार आहे. सगळ्यात महत्वाची म्हणजे रविवारी सुट्टी असते, त्यांना नियोजन करणं हे सोपं असतं. परंतु सुट्टीची नसताना, आता मंगळवारी सुट्टी नाहीये महाविद्यालयांना, तर तुम्ही सुट्टी जाहीर करणार आहात का? त्या दिवशी विद्यार्थ्यांचे क्लासेस असणार, कॉलेज चालू आहे, ते नियोजन कसं करणार आहे? आणि विद्यापीठाला सुद्धा तुम्ही अजून कळवत नाही. याचा अर्थ मला सुद्धा अजून शंका आहे, उच्च न्यायालयाचा आदेश हे त्याचं पालन करणार आहेत की नाही. कारण यांची पुढची तयारी अशी चालू आहे दिसते की हे सुप्रीम कोर्टात सुद्धा जातील आणि याला स्टे आणतील. मला असं वाटतं हे घाणेरडं राजकारण विद्यापीठ आणि शासनाने बंद करावं आणि विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्हाला विधानसभा असतील, लोकसभा असतील, स्थानिक लोकसभा याच्या निवडणुका असतील, याच्यामध्ये राजकारण करावं. विद्यार्थ्यांच्या निवडणुकीमध्ये कुठे राजकारण करता? किती विद्यार्थ्यांचे विषय पेंडिंग आहेत, किती त्रास देणार आहात तुम्ही? आणि हे जाणून बुजून करणार हे जे काय राजकारण आहात ना तुम्ही, खरं म्हणजे याचा मी शासनाला दोष देण्यापेक्षा विद्यापीठाला जो दोष देईल, कारण त्यांनी स्वतः हे कायद्याचं कुठेही पालन करताना दिसत नाहीये. आणि मला वाटतं आपल्याला नम्र विनंती आहे मतदारांना आणि शिक्षक शिक्षकेतरांना, जे जे लोक आहेत जे या परवाच्या म्हणजे मंगळवारच्या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत, तर आपल्याला विनंती आहे, हा खेळ यांचा थांबवायचा असेल, आपल्याला प्रतिनिधी म्हणून चांगले आपले विषय मांडायचे असतील, म्हणून प्रतिनिधी म्हणून निवडून द्यायचे असतील, तर आपला अमूल्य वेळ मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीमध्ये थोडा वेळ काढून या निवडणुकीसाठी आपण मतदान करा. जेणेकरून यांचे जे काही चुकीचे जे पायंडे पडलेले आहेत ते पायंडे आपल्याला त्यांचे तुर्तास तरी आपल्याला त्याला कुठेतरी थांबवता येईल. निश्चितच सर, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे ज्या दिवशी निवडणूक असते त्या दिवशी महाविद्यालयांना सुट्टी दिली जाते. शिवाय जे मतदान करणारे असतात त्यांना देखील अर्धा दिवसाचा वेळ द्यावा किंवा मग सुट्टी द्यावी अशी तुम्ही मागणी करता. यासाठी काही पाठपुरावा करणार आहात का तुम्ही? खरं म्हणजे आजच्या पेपरमध्ये वृत्त आणि प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, आज त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की विद्यापीठावरती नामुष्की. अरे विद्यापीठाची विश्वासार्हता जी काय तुम्ही थोडी काय उरली होती ती तुम्ही पूर्णपणे घालवलेली आहे. त्याच्यामध्ये काही तुम्ही ठेवलेलं नाहीये. तुमचं जे काय थोडंफार तुमच्यावरती लोकांचा विश्वास होता, तुम्ही म्हटलं होतं की आम्ही जे काही विद्यार्थ्यांसाठी करतोय, तुम्हाला एक सांगतो, या विद्यापीठामध्ये बाकीच्या विद्यापीठांमध्ये निवडणुकी होतात, आपल्या विद्यापीठामध्ये निवडणुकी होत नाही. खरं म्हणजे ही निवडणूक का होत नाहीये याचा थोडा विशेष खरं म्हणजे त्याचा थोडा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्हाला एक सांगतो, आम्ही ज्यावेळी सदस्य म्हणून काम करतो त्यावेळी अनेक विद्यापीठामध्ये विद्यालयांचे, महाविद्यालयांचे अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत असतो. खरं म्हणजे आता मॅनेजमेंट काउन्सिल असेल किंवा बजेट असेल, ह्या बजेटमध्ये आम्ही प्रत्येक गोष्टीवरती जे प्रोव्हिजन केलं असतं, ज्यासाठी बजेटिंग केलं असतं त्याच्यावरती डिटेलिंग मध्ये चर्चा करतो. त्यांचं बजेट तुम्ही 1 तासामध्ये पास होताना आपण बघतो. त्यांची मॅनेजमेंट काउन्सिल 1 तासामध्ये संपते. विद्यार्थ्यांचे प्रश्न कधी घेतात हे लोक? एवढे प्रश्न पेंडिंग आहेत. अजून एक ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे. सप्टेंबर आला, आता जी काही न्यू एज्युकेशन पॉलिसी NAP मध्ये किती महाविद्यालयांना किंवा शिक्षकांना त्रास आहे हे तुम्ही बघितलंय का? खरं म्हणजे तिकडे लक्ष न देता ह्या निवडणुकीमध्ये कशी निवडणूक पुढे जाईल याच्यासाठी तुम्हाला वेळ आहे, याच्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी राजकारण करायला वेळ आहे. परंतु ह्या ज्या अकॅडमिक गोष्टी, शैक्षणिक गोष्टी करायला पाहिजेत त्याच्यासाठी विद्यापीठाकडे किंवा शासनाकडे वेळ नाहीये. हे राजकारण शासनाने आणि विद्यापीठाने आता बंद करावं. तुमचं खरं रूप हे सगळ्या विद्यार्थ्यांना, पदवीधरांना, शिक्षकांना आणि शिक्षकेतरांना, सगळ्या जनतेला कळलेलं आहे. मला असं वाटतं आता तरी जागे व्हा आणि जी काय चुकी केली आहे त्याला चुकीला तुम्ही मान्य करा चूक, आणि जी होणारी निवडणूक आहे मंगळवारी त्याला सामोरे जा. जे मतदारांना मी म्हणतोय की जी सवलत दिली पाहिजे त्या दिवशी सुट्टी द्यावी किंवा त्यांना पुरेसा मतदानासाठी 2, 3, 4 तासाचा अवधी द्यावा, जेणेकरून ते बिचारे मतदान करून किंवा थोडा वेळ ऑफिसला जाऊन मतदान करू शकतात. त्याचा मतदानाचा टक्का वाढू शकतो. अन्यथा सुट्टी दिली नाही आणि जर मतदार याच्यापर्यंत पोहोचू शकले नाही केंद्रापर्यंत, तर मला वाटतं नेहमीपेक्षा मतदान कमी होण्याची शक्यता आहे. परंतु ते सुट्टी देवत किंवा न देवत, मला असं वाटतं की माझा मतदारांना विनंती आहे, नम्र विनंती आहे
जर आपल्याला चांगलं विद्यार्थ्यांचे विषय, विद्यापीठाचा दर्जा आणि यांनी केलेली ही सगळी काही काही कारनामे आहेत त्यांना जर उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला कळकळीची विनंती आहे. सुट्टी जरी नसेल, शासनाने नाही दिली तरी आपण आपला वेळ काढून मतदान केंद्रापर्यंत पोहोचून मतदान करावं ही आपल्याला कळकळीची विनंती आहे. हे मी तुम्हाला उमेदवार म्हणून नाही तर एक तुमचा प्रतिनिधी म्हणून, विद्यार्थी म्हणून ही आपल्याला विनंती करत आहे. निश्चितच सर, त्यामुळे आता 24 तारखेला नेमकं कसं नियोजन केलं जात आहे आणि कशी निवडणूक होते ते बघावं लागेल. खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. धन्यवाद.